नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती सगळीकडे साजरी होते आणि त्यानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी विचारधारा समाजासाठी निर्माण केली, ज्या पद्धतीने वंचित घटकाला एकत्रित आणून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं काम केलं. आज त्याच समाजामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलो तर वेगवेगळे गट निर्माण झाले. याच्याबद्दलच आपल्याला आवाज महाराष्ट्रामध्ये ही चर्चा करायची आहे. कुठेतरी आता या सगळ्यांनी एकत्रित येऊन वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याची वेळ आलेली आणि त्यांना पुढे कुठेतरी घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे. या सगळ्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आहेत मुंबईतून, सचिन खरात आहेत खरात गटाचे नेते RPIचे, आणि आपल्यासोबत येणार होते पण ऐन वेळेला ते येऊ शकले नाहीत, आनंदराज आंबेडकर आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे. दिवसभर यांच्या संपर्कात असून यावेळेला त्यांनी आत्ता इथे अनुपस्थिती दाखवली. त्यामुळे हे ऐक्य झाल्याशिवाय शक्य होणार नाही. या दोन्ही नेत्यांना मला सांगायचं जे आत्ता या चर्चेत आलेले नाही आहेत, याच ऐक्यासाठी म्हणून आपण ही चर्चा करत होतो. आठवले साहेब, ज्या प्रकारे आपण पाहतोय की बाबासाहेबांचे विचार हे समाजातल्या प्रत्येक घटकाला, वंचितच असं नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रेरित करणारे आहेत, समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणार आहेत. अशा वेळेला आता सगळ्याच नेत्यांनी, जे रिपब्लिकन नेते आहेत त्या सगळ्याच नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, पुढे जाण्याची गरज आहे. आज खरं तर तुम्ही देशाच्या त्या खात्याचं नेतृत्व करताय. हा राजेंद्र, एक तो जो अत्यंत महत्त्वाचा अशा पद्धतीचा प्रश्न आमच्यासमोर ठेवलेला आहे, तो प्रश्न जो आहे त्या प्रश्नाला उत्तर सापडत नाही आहे. एक तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जे ऐक्य आहे ते ऐक्य अनेक वेळेला झालं, अनेक वेळेला तुटलं, पण ते पुन्हा पुन्हा ऐक्याचा प्रयत्न होऊन सुद्धा ते ऐक्य होत नाही. ही आमच्यासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. एक तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 130वा जयंती उत्सव आम्ही साजरा करतो आहोत मनातल्या मनामध्ये किंवा आपापल्या घरामध्ये. या कोरोनाच्या महामारीमुळं आज आमचा जो उत्साह आहे तो उत्साह आम्हाला व्यक्त करता येत नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांना एकत्र आणलं, दलितांना एकत्र आणलं, आदिवासींना एकत्र आणलं आणि दलितांनी सवर्णांना जोडण्याचा अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा, संघर्ष करणारा नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशाचं संविधान लिहिणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशातल्या दलितांच्या मुक्तीचा लढा अत्यंत यशस्वीपणे लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जो रिपब्लिकन पक्ष आहे हा गटागटामध्ये विभागलेला आहे, ही आमच्यासाठी अत्यंत चांगली गोष्ट अजिबात नाही आहे. अनेक वेळेला मी प्रयत्न केलेला आहे. मी एकदा भारतीय दलित प्लॅन बरखास्त केलेली आहे, मी एकदा काँग्रेससोबत अलायन्स मी नाकारलेला आहे आणि अनेक वेळेला रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं पण ते ऐक्य टिकत नाही आहे. राजेंद्र, ही एक आमच्यासाठी अत्यंत दयनीय अशा पद्धतीची बाब आहे. मी माझ्या वतीनंच सांगतो राजेंद्र हुंजेजी, की जर रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होत असेल तर 2 पावलं मागे येण्याची माझी तर तयारी आहे. आम्ही जर सगळे एकत्रित आलो तर एक प्रचंड अशा पद्धतीची ताकद उभी राहणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी एक ऐक्याची नितांत आवश्यकता आहे आणि जर रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होत असेल तर कोणती ॲडजस्टमेंट करण्याची माझी तर तयारी आहे. पण सगळ्या नेत्यांनी त्यामध्ये एकत्रित आलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद जर मिळाला तर भविष्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होऊ शकेल. पण सर्व नेत्यांनी मात्र मनावर घेतलं पाहिजे आणि जो निर्णय असेल तो निर्णय बहुमताचा घ्यायचा, चर्चा करायची, परंतु कोणताही निर्णय घेताना पक्षामध्ये फूट पडण्याची काळजी घ्यायची आणि निर्णय जो आहे तो निर्णय बहुमताचा घेऊन आपण पुढं जायचं. असं झालं तर राजेंद्र, रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य जे आहे ते ऐक्य शक्य आहे आणि ऐक्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला माझी तयारी आहे. ऐक्य होत असेल तर मी त्या ऐक्यामध्ये सामील व्हायला माझी पूर्णपणे तयारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढं जायला हवं. राजेंद्र, बरोबर आहे. स्वागत करतो मी तुमचं आठवले साहेब, की ज्या पद्धतीची भूमिका तुम्ही सकारात्मक समोर मांडताय की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सचिन खरात, तुम्ही तरुण आहात समाजातले, या तरुणांनी सगळ्याच तरुणांची मोठ बांधण्याचं काम केलं आहे. आठवले साहेबांसारखे जर नेते, मंत्री, केंद्रीय जर भूमिका मांडत असतील की एक पाऊल मागे जायला मी तयार आहे, पण सगळ्यांनी आता कुठेतरी एकत्र येण्याची गरज आहे, ती वेळ आलेली आहे, याच्यासाठी म्हणून सगळ्यांनी काम केलं पाहिजे की नाही, हेवे दावे बाजूला ठेवून? सर्वप्रथम
आंबेडकरी समाजाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना मंगलकामना देत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची जी स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष होता, ते बाबासाहेबांचा स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष हा सर्व तरुणांच्या, भारतातील तरुणांना म्हणजे मनामध्ये तयार आहे. ती एक तरुणांची फळी तयार आहे, परंतु आम्ही स्वतः त्यापर्यंत पोहोचत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु आदरणीय आठवले साहेबांनी महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतभर पिंजून काढून रिपब्लिकन पक्षाला संजीवनी देण्याचं काम आठवले साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे आठवले साहेबांचे आम्ही जो आठवले साहेब आदेश देतील, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब जो आदेश देतील, तो आम्ही आदेश स्वीकारून आजही आम्ही रिपब्लिकन पक्ष विलीन करायला तयार आहोत. मुळात कारण रिपब्लिकन पक्ष हा वंचित शोषित समाजाला न्याय देणारा पक्ष आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त वंचित शोषित समाजाला न्याय दिला नाही, तर इथला शेतकरी वर्ग, मजूर वर्ग, कामगार वर्ग, सर्व जाती समूहाचा वर्ग त्याला न्याय देण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला आहे. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष हा पक्ष भारतामध्ये मोठा व्हावा ही प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्त्याची इच्छा आहे. परंतु आज असं होतंय की जो तरुण वर्ग आहे तो भरकटला जातोय. तो आंबेडकरी जी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांच्या जी पार्टी आहे तिथं न जाता इतर पक्षामध्ये जात आहे. त्याची कारणं आपण शोधणं अत्यंत गरजेचं आहे. तो तरुण हा आंबेडकरी तरुण आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात आला पाहिजे. त्यासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, आदरणीय आठवले साहेब जो काय आम्हाला आदेश देतील, एक भीमसैनिक म्हणून आम्ही नक्की तो स्वीकारू. नाही, अगदी खरं आहे आठवलेजी की ज्या पद्धतीने सचिन खरात एक भूमिका मांडतायत की नाही, तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही सगळे पुढे जातात, तुम्ही वडीलकीच्या नात्याने काय गोष्टी सांगाल तर आम्ही सगळे तरुण त्याच्याबरोबर यायला तयार आहोत. म्हणजे हे हेवेदावे होऊ नयेत, हा मत्सर होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी त्यांचे त्यावेळचे सचिव जे होते 1956 साली नानकचंद दत्तू, त्यांच्यासमोर ही शंका मनातली खतखत व्यक्त करून दाखवलेली होती. आता हे कसं पुसून काढायचं, बाबासाहेब रुजवायचे कसे? आता एक तर असं आहे की आता सचिन हा तसा माझा कार्यकर्ता आहे. सचिन खरात यांचे वडील जे दयानंद खरात आहे ते माझ्या पक्षामध्ये आहेत. शंकरराव खरात जे होते ते मोठे साहित्यिक होते, त्यांचे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहेत. ज्या सांगली जिल्ह्यातून शंकरराव खरात आले त्या जिल्ह्यातला मी आहे. सचिन हा माझ्या पक्षामध्ये काम करत राहिलेला कार्यकर्ता आहे. पण त्याचं जे म्हणणं आहे की बाई तर तरुणांना विश्वासामध्ये घेतलं पाहिजे, तरुणांना संधी ती दिली पाहिजे, आणि त्यासाठी माझ्या वतीनं मात्र माझा प्रयत्न आहे की तरुणांना संधी मिळाली पाहिजे. भारतीय दलित पॅन्थरसुद्धा मी चालवली, तरुणांना घेऊन चालवली, इतरांना घेऊन मी तर चालवली. आणि त्यानंतर मी रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या कालखंडामध्ये पॅन्थरला बरखास्त करण्याची भूमिका माझ्यासमोर मांडण्यात आली. पॅन्थर असावी अशा पद्धतीचा माझा आग्रह होता, परंतु त्यावेळेला सर्वांनी सांगितलं की आम्ही आमचे गट बरखास्त करतो आहोत, त्यामुळे आपण आपला जो पॅन्थर आहे तो बरखास्त केला पाहिजे. आणि त्याप्रमाणे मी माझी संघटना त्यावेळेला बरखास्त केली होती आणि रिपब्लिकन ऐक्यामध्ये मी सामील झालो होतो. तर ते जे ऐक्य आहे ते ऐक्य तुटपुंज राहिलं. युती कोणासोबत करायची, काँग्रेससोबत करायची की जनता दलासोबत करायची, अशा पद्धतीचा वाद आमच्या पक्षामध्ये निर्माण झाला. आणि बहुमताचा निर्णय म्हणून काँग्रेसला पाठिंबा द्यावा असा निर्णय झाला होता. पण त्यावेळेला इतर नेत्यांनी काय ऐकलं नाही, त्यावेळेला पक्षामध्ये फूट पडली. नंतर पुन्हा 1995मध्ये पुन्हा ऐक्य झालं. आणि त्यावेळेला आम्ही 96मध्ये तिसऱ्या आघाडीसोबत युती करून आम्ही लोकसभेची निवडणूक लढलो. त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला राज्यामध्ये मान्यता मिळाली. एकही माणूस आमचा निवडून आला नाही. पण नंतर ताबडतोब झालेल्या 98च्या निवडणुकीमध्ये मात्र रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार निवडून आले. सगळा समाज आहे तो प्रचंड ताकदीनं आमच्या पाठीशी उभा राहिला. परंतु पुन्हा 98 नंतर आमच्या पक्षामध्ये फूट पडली. तर आता सचिन जो आहे तो तसा माझा कार्यकर्ताच आहे, अत्यंत तळमळीनं काम करणारा अशा पद्धतीचा तो तरुण आहे. तर अशा तरुणाला माझं आव्हान आहे की आता वेगवेगळे गट काढण्यापेक्षा आपण रिपब्लिकन पक्षामध्ये आपण सामील झालं पाहिजे. रोज एखादा वेगळा गट काढून काय तर चालणार नाही आहे. आपण कुठंतरी एकत्र आलं पाहिजे. आणि माननीय प्रकाश आंबेडकरांना त्यांनी समजावून सांगावं माझी तयारी आहे, जर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे, त्यांनी अध्यक्ष व्हावं पक्षाचं, मी दुसरं कुठले पद घेऊन त्या पक्षामध्ये काम करण्याची माझी तयारी आहे. परंतु या ठिकाणी आमच्यामध्ये तसं एकमत होत नाही आहे. माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी काढली, चांगली मतं मिळाली, परंतु एकसुद्धा खासदार निवडून आला नाही, एकसुद्धा आमदार निवडून आला नाही. त्यामुळं आपण आता दलित आणि सवर्ण जे आहेत, दलित आणि ओबीसी आहेत, दलित आणि अल्पसंख्याक आहेत, दलित आणि आदिवासी आहेत,
या सर्वांना एकत्र करणारा जो रिपब्लिकन पक्ष आहे हा रिपब्लिकन पक्ष उभा करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर आता नेत्यांचं ऐक्य होत नसेल तर मग जनतेचं ऐक्य करण्यासाठी आपल्याला पुढाकार घेतला पाहिजे. लोकांचं ऐक्य करून आपण प्रचंड अशा पद्धतीची ताकद उभी केली पाहिजे. आणि आपल्या एकट्याच्या ताकदीवर सत्ता मिळणं शक्य आहे. एकट्या काँग्रेसला, राष्ट्रवादीला, शिवसेनेला, भाजपला एकट्या स्वतःच्या बळावर महाराष्ट्रात सत्ता मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे युती केल्याशिवाय सत्ता मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि राजेंद्र, मी सांगतो की मी ज्यांना पाठिंबा देतो त्या लोकांना किंवा त्या पक्षाला सत्ता मिळते आणि त्याच्या बदल्यामध्ये मलाही सत्ता मिळते. पण मला माझ्यावर आरोप करण्यात येतो की आठवलेंना मंत्रिपद पाहिजे म्हणून आपण ते तिकडे जातात. तर मला मंत्रिपदाची अजिबात आवश्यकता नाही. मी ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं पण सत्ता तुम्हाला मिळवायची असेल तर कुठंतरी आपल्याला कुठल्या तरी पक्षाची युती करणं अत्यंत आवश्यक आहे. पण ठीक आहे, तो युतीचा विषय वेगळाच झाला, पण आपलं ऐक्य महत्त्वाचं आहे. तर ऐक्यासाठी एखादा प्रस्ताव तयार करावा. आमच्या समाजातल्या विचारवंतांनी एखादा आराखडा तयार करावा. बरोबर. मी येतो, आठवले साहेब येतो. आनंदराज आंबेडकर सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत. राजेंद्र बोला. आनंदराज आंबेडकर सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत. स्वागत आहे आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन सेना पार्टीचे ते अध्यक्ष आहेत. या ऐक्याची चर्चा मगाचपासून आपण सगळे करतोय. तर रिपब्लिकन चळवळीतल्या नेत्यांनी आता ऐक्याची भूमिका मांडून एकत्र येण्याची गरज आहे का? कारण सचिन खरात तीच भूमिका मांडतायत, रामदास आठवले पण तीच भूमिका मांडतायत की आता सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. नेतृत्व कोणीही करावं, प्रत्येकाने आता समाजासाठी एकत्र येण्याची गरज आहे. नाही, मला असं वाटत नाही. कारण ऐक्य हे बाबासाहेब आंबेडकर ही मंडळी जे आता स्वतःला नेते समजतात ते फक्त आंबेडकरी जनतेचा म्हणजे एका जातीपुरतं ऐक्य समजतात. पण आज बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जाती धर्माचे नव्हे तर अख्ख्या देशाचे नेते झालेले आहेत. बरोबर. आणि त्यामुळं लादू नेत्यांनी एकत्र येऊन हे काही होणार नाहीये. त्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या समस्त या देशामधले जे हॅव नॉट्स आहेत, म्हणजे जे आतापर्यंत सत्ता आणि संपत्तीपासून वंचित आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं नेतृत्व देण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजेत. त्यामुळे हे जे काही ऐक्याच्या गप्पा मारतात ही मंडळी आपले फक्त पुढील 5 वर्ष वाढवण्यासाठी राजकारणात हा प्रयत्न केला जातो आणि त्याला काही किंमत नाही. कारण आज आपण पाहतो अनेक नेते म्हणणारी माणसं नगरपालिकेमध्ये सुद्धा निवडून येतील की नाही अशी शंका आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांचं ऐक्य करून आंबेडकर चळवळीला गती येणार नाही. तर आंबेडकर चळवळीला खऱ्या अर्थानं जर गती आणायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आज आपण पाहिलं CA-NRC मध्ये आज मुस्लिम बांधव सुद्धा आमचे अत्यंत मोठ्या संख्येनं बाबासाहेब आंबेडकरांचं एकंदरीत पोस्टर्स आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि बाबासाहेबांचं संविधान टिकलं पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा देत होते. त्यामुळे या सर्व लोकांना एकत्र घेऊन खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ समग्र अत्यंत मोठ्या अशा व्यापक पायावर उभी राहिली पाहिजे असं माझं मत आहे. अगदी अगदी योग्य मुद्दा आहे तुमचा. माझा सुरुवातीपासूनचा रोख चर्चेतला तोच आहे की आंबेडकरी विचार, बाबासाहेबांनी दिलेले विचार हे सर्व समाजासाठी आहेत, देशासाठी आहेत. जो मुद्दा तुम्ही मांडला तो रास्त आहे. बाबासाहेबांचे विचार हे एका चौकटीपुरते मर्यादित करून ठेवता येणार नाहीत आपल्याला. कारण बाबासाहेबांनी केलेल्या अभ्यासाच्या गोष्टी या जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या घटकाला उपयुक्त ठरतील अशा आहेत. त्याच्यासाठी म्हणून आता जे काही आपण वेगवेगळ्या विचारांनी पुढे जातोय यांनी एकत्र येण्याची गरज आहे, हा माझा त्यातला मुद्दा आहे. मग आंबेडकरांचे विचार, बाबासाहेबांचे विचार आपण रुजवू शकू समाजामध्ये. मला तर राजेंद्र, मला तर जायचं आहे थोडं. आता मी एकदा बोलतो आणि नंतर चर्चा सुरू कर पुढं. ठीक आहे, बोला. हॅलो, बोला बोला आठवले साहेब, बोला 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 राजेंद्र. बोला बोला आठवले साहेब. मी आता ठीक आहे. आता जे तर बाबासाहेबांचा जो विचार आहे हा विचार व्यापक विचार आहे. मी अगोदरही सांगितलं की दलित, बहुजन, अल्पसंख्याक आहेत आणि सर्वच म्हणजे या देशातला जो मराठा वर्ग आहे, या देशामधला क्षत्रिय आहे, या सगळ्यांना एकत्र आणणारा पक्ष म्हणजे खरा रिपब्लिकन पक्ष झाला पाहिजे. त्यासाठी वेगळ्या आघाड्या काढण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. बाबासाहेबांनीच व्यापक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचं ठरवलं होतं. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर बाबासाहेब आंबेडकर 1952च्या निवडणुकीत हरले आणि म्हणून बाबासाहेबांनी व्यापक अशा पद्धतीचा पक्ष उभा करण्याचं ठरवलेलं आहे.
त्यामुळे फक्त एका जातीवर आपल्याला पक्ष उभा करून त्यामध्ये पॉलिटिकल यश मिळणार नाही आहे. त्यासाठी आपणाला सगळ्यांची जी आघाडी आहे, सगळ्या जाती जमातींना एकत्र आणलं पाहिजे. फक्त नेतृत्वाचा जो प्रश्न आहे तोच प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. नेतृत्व कुणाला ते द्यायचं या संबंधामध्ये थोडा गंभीरपणे विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. जर बहुजन समाजामधला एखादा नेता पुढे येत असेल तर त्याला अध्यक्ष करून सगळे एकत्र येऊ शकतात का, या संबंधामध्ये विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सगळे आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. प्रत्येकाचं काम आपापल्या पद्धतीनं आहे. एकमेकावर टीका करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. त्यामुळं सर्वांचं योगदान आहे. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सर्वांचं योगदान आहे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यामध्ये अनेक शहीद झाले. समाज लाखोच्या करोडोच्या संख्येनं रस्त्यावरती उतरला आणि त्यामुळे उशिरा का असेना मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालेलं आहे. त्यामुळे आमचा समाज जरी पॉलिटिकली वेगळा असला तरी सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही एक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी अपमान केला तर त्यांना टराटरा फाडून टाकण्याची सुद्धा ताकद आमच्यामध्ये आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची जी सामाजिक ताकद आहे ती प्रचंड मोठी आहे. शिक्षणामध्ये आज आम्ही चांगली प्रगती करतो आहोत. राजकारणामध्ये सुद्धा अनेक लोक पुढं येत आहेत. समाजकारणामध्ये अनेक लोक पुढे येत आहेत आणि अनेक क्षेत्रामध्ये आमचे लोक आज आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की जर रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्याला मी पॉझिटिव्हली विचार करणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं सगळ्यांनी मिळून आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मला राजेंद्र हुंजेजी आपण मला या चर्चेमध्ये बोलावलं आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा घडवलेली आहे. त्याबद्दल आपलं अत्यंत मी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या ज्या शुभेच्छा आहेत, आपल्या ज्या भावना आहेत त्याला यश मिळो आणि रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य भविष्यामध्ये हो. पण ते जे ऐक्य आहे ते ऐक्य सगळ्या बहुजनांचं असलं पाहिजे. ते फक्त आपल्या 4 नेत्यांचं ऐक्य होता का कामा नये. या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि ज्यावेळेला ऐक्य होईल त्यावेळेला माझा पक्ष त्या ऐक्यामध्ये असेल एवढंच या प्रसंगी आश्वासन देतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद आठवले साहेब, तुम्ही या संदर्भातली भूमिका व्यक्त केली त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर आपण ही चर्चा आनंदराज आंबेडकर, सचिन खरात या दोघांसोबत आपण सुरू ठेवणार आहोत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंतीच्या निमित्तानं आपण आंबेडकरी चळवळीच्या ऐक्याबद्दलची ही चर्चा करतोय. आपल्यासोबत सचिन खरात आणि आनंदराज आंबेडकर आहेत. सचिन खरात, आनंदराज आंबेडकरांनी जी भूमिका मांडली ही भूमिका जर त्या पद्धतीने पाहिली तर खूप वेगळी आणि रास्त आहे की आंबेडकरांचे विचार, बाबासाहेबांनी घेतलेली भूमिका, बाबासाहेबांनी मांडलेले मुद्दे, बाबासाहेबांनी केलेला अभ्यास हा तळागाळापर्यंत तिथल्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. याच्यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आज जर विचार केला तर भारत देशामध्ये मागील वर्षामध्ये संविधान जाळण्याचा काही लोकांनी, मनुवादी लोकांनी प्रयत्न केला होता आणि मनुवादी विचारधारा भारतामध्ये भक्कम होत आहे. त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर आंबेडकरवादी जे पक्ष आहे भारतातील ते सर्व एकत्र येऊन त्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हे काम महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये केलं पाहिजे. आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांचं मी खरं अभिनंदनच करतो. कारण आनंदराज आंबेडकर साहेबांनी जो विचार आणि जे काम केलं, जो आमच्यासारख्या तरुणांना महाराष्ट्रामध्ये एकत्र आणण्याचं त्यांनी काम केलं. सर्व आमच्या आंबेडकरवादी नेत्यांनी एकत्र आणण्याचं काम केलं. आम्हाला आंबेडकरी विचार दिला. त्यामुळं त्यांनी जो आंबेडकरी विचार दिला त्याच्यामुळे आम्ही लढतोय. आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली की आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना इतर पक्षाच्या डायरेक्ट आमदारकीच्या ऑफर येतात. परंतु आम्ही रिपब्लिकन पक्ष मरेपर्यंत रिपब्लिकन पक्षात काम करणार आहोत. मरेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आत्मसात करणार आहोत. कारण आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आम्हाला आदरणीय रामदास आठवले साहेब, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, जे कोणी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते असतील त्यांनी आम्हाला आदेश द्यावा, भीमसैनिकांना आदेश द्यावा. त्यांचा आदेश मानून आम्ही 100% आम्ही काम करू आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा भारतात तळागाळात वंचित शोषित समाजात नव्हे तर पूर्णपणे भारतापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. त्यांनी आम्हाला आदेश देण्याचं काम करावं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एका झेंड्याखाली, निळ्या झेंड्याखाली एकत्र यावं अशी मी विनंती करतोय, आदरपूर्वक विनंती करत आहे. आनंदराजजी काय म्हणाल की सगळ्यांची तयारी आहे पण तुम्हाला असं का वाटतं की हे एकत्र येणार नाहीत?
हा इतिहास पाहिला म्हणजे आंबेडकर चळवळीचा बाबासाहेब गेल्यानंतर एका वर्षातच ही चळवळ फाटाफुटीचं जे त्यावेळी त्याला कीड लागली ती आजपर्यंत लागलेली आहे. आणि आता मला तर वाटतं की चळवळीला ही कीड अत्यंत म्हणजे आतमध्ये पोखरली गेली आहे. त्यामुळे आता या चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं नव्या दमाची माणसं यायला पाहिजे, नव्या विचाराची माणसं यायला पाहिजेत. आज बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ऍक्सेप्ट करणारी आपण पाहिलं JNU मध्ये असतील, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये असतील, ही सर्व वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं आहेत. आणि त्यामुळं या मुलांसाठी खऱ्या अर्थानं एक वेगळं प्लॅटफॉर्म निर्माण करायला पाहिजे. आता हे जे सचिन खरात आमचे म्हणतायत की RPIचं ऐक्य झालं पाहिजे, खरं म्हणजे याला माझा विरोध आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या इथे एकंदरीत ज्या पद्धतीनं आपण पाहतो की एखाद्या गोठ्यामध्ये गाईचा गोठा असेल तर गायी असतात, म्हशीचा गोठा असेल म्हशी असतात, तबेल्यामध्ये घोडे असतात. आता इथं आपण असं अपेक्षा करतोय की या सर्व घोडा म्हशी नंतर बैल इतर सर्व प्राण्यांना एका एका गोठ्यात बांधण्याचं ते शक्य होणार नाही. कारण बाबासाहेबांचे विचार घेऊन जाणारा कुठच्याही जाती धर्माचा माणूस असो तो प्रामाणिक आहे की नाही त्या विचाराशी, ते अत्यंत महत्वाचं आहे. उगाच नेते म्हणून या आंबेडकर चळवळीत आज 53 गट तिथे रजिस्टर झालेले आहेत आणि त्याच्यात कित्येक फुटकळ असे आहेत. आणि त्यामुळे अशा सर्वांची ऐक्य करून काय साधणार आहे. त्यापेक्षा या चळवळी मला खऱ्या अर्थानं आज मी पाहतो की अनेक मुस्लिम असतील, बहुजन असतील अशी मंडळी किंवा आमच्या समाजी ब्रिगेडमध्ये आमचे काही मित्र आहेत, ते खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आज घेऊन चाललेले आहेत. अशा सर्वांना घेऊन एक खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळ सशक्त पायावर उभी करणं ही काळाची गरज आहे. आणि या देशामध्ये जी जातीयवाद आज आपण पाहतो अत्यंत पसरू पाहत आहे. मनुवादी संस्कृती इथे परत एकदा कायम करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याला खऱ्या अर्थानं जर तोंड कोणी देऊ शकत असेल तर आंबेडकरवाद देऊ शकतो आणि त्यासाठी तो अत्यंत विस्तारित पायावर उभा राहिला पाहिजे. ही माझी सर्व म्हणजे आंबेडकरी कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे. तुम्ही नेत्यांच्या मागे जाऊ नका, त्यांच्या मंत्री आमदार खासदार पदावर जाऊ नका. तुम्ही खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचे प्रचारक बना. वस्त्या वस्त्यामध्ये जा, वेगवेगळ्या समूहामध्ये जा, बाबासाहेब आंबेडकर समजून सांगा. बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य एका समाजासाठी नाही केलं. बाबासाहेबांचं योगदान या चळवळीमध्ये म्हणजे जर फार थोडस हे SC आणि ST आणि OBC साठी आहे, पण खऱ्या अर्थाने त्यांनी देशासाठी जे योगदान केलंय त्याला तोड नाही असं माझं म्हणणं आहे. त्यांनी या देशामधली पहिले डॅम संस्कृती तयार केली. बाबासाहेबांनी या देशामध्ये महिलांना समान अधिकार मिळावा यासाठी हिंदू कोड बिल तयार केलं. महिलांना मॅटर्निटी लिव्ह दिल्या. अनेक लेबर लॉस 48 तास देशामध्ये कामगारांना कामासाठी आणले. त्या देशामध्ये खऱ्या अर्थाने आज आपण चायना आणि आपलं वॉर आपण पाहतो. अत्यंत म्हणजे आजची अशी परिस्थिती की अरुणाचलमध्ये आमचे प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंट जाऊ शकत नाही अशी भीतीदायक परिस्थिती आहे. पण बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जेव्हा पंतप्रधान नेहरू होते तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की उद्या जाऊन मी बौद्ध धम्म स्वीकारणार आहे. आणि माजी पंतप्रधान नेहरू आणि त्यावेळचे माओ यांच्यामध्ये पंचशिलेच्या तत्वावरती अत्यंत मैत्रीचं वातावरण होतं. आणि त्याच वेळेला माओ तिबेट गिळंकृत करत होता. तेव्हा बाबासाहेबांनी एक पत्र लिहिलंय की कुठच्याही राष्ट्राची मैत्री कुठच्याही धर्माच्या तत्वावर होऊ शकत नाही. अशा पद्धतीने बाबासाहेब सांगून आणि हे जे काही तिबेट गिळंकृत हे अत्यंत वाईट आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या लिखाणामध्ये असं लिहिलं आहे की चायना आणि भारत हे दोन अत्यंत मोठे देश आहेत आणि त्यांच्यामध्ये छोटे छोटे देश या त्यांच्या बॉर्डरच्या मध्ये असले पाहिजे. या दोघांच्या बॉर्डर एकमेकाला भिडू नयेत आणि त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पण त्यावेळेस सुद्धा बाबासाहेबांचं ऐकलं गेलं नाही. माओने तिबेट गिळंकृत केलं आणि आज आपण पाहतो की आज त्यानंतर 1962 वॉर झालं. आपण माओ तिबेट गिळंकृत करत असताना गप्प असलो. 1962 मध्ये आपला प्रचंड पराभव झाला. जवळजवळ 35,000 किलोमीटरचा भूप्रदेश आपला चायनाने गिळंकृत केला, जो अजूनही आपण घेऊ शकलो नाही. ही परिस्थिती आहे. आणि आज बाबासाहेबांचं न ऐकल्यामुळे अनेक तोटे या देशामध्ये झालेले आहेत. आणि त्यामुळं
बाबासाहेबांचा तोच- विचार तो- घेऊन जाणारी आनंदराज- खऱ्या अर्थाने चळवळ आनंदराज या आंबेडकर तोच देशामध्ये मुद्दा आहे आता. सत्तेवर यावी ही आमची अपेक्षा आहे. नाही तोच मुद्दा आहे आता जो या चर्चेसाठी म्हणून आपण सातत्याने उपस्थित करतोय मगाचपासून, की बाबासाहेबांनी दिलेली शिकवण आणि विचार हे सगळ्यांनी ऐकले पाहिजेत. बाबासाहेबांचं सांगितलेल्या गोष्टी सरकारने ऐकल्या नाहीत म्हणून आत्ता आपण अरुणाचलमध्ये भोगतोय, चीनच्या बॉर्डरवरती भोगतोय. तर माझा मुद्दा तोच आहे की एक ज्या वेळेला बाबासाहेब दिल्लीत होते 31 जुलै 1956 रोजी, तेव्हा त्यांचे खाजगी सचिव नानकचंद दत्तूंना त्यांनी पत्र लिहायला सांगितलं आणि त्या पत्रात मुद्दे उपस्थित केले होते. ते मी फक्त वाचून दाखवतो, आपल्याला ते निश्चित माहीत असतील पण प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून ते मुद्दे मी इथे वाचून दाखवतो सगळ्यांसमोर. त्याच्यात बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं नानकचंद दत्तूंना की जा आणि माझ्या अनुयायांना सांग, जी रिपब्लिकन पार्टी पुढे घेऊन जाणार आहेत यांना जाऊन सांग की समाज क्रांतीचा हा गाडा मी एकट्यानेच कुणाच्याही मदतीशिवाय अपार कष्टातून इथपर्यंत आणलेला आहे. आज त्यांच्यात जे हेवेदावे आहेत, मत्सर आहे, नेतृत्वासंबंधी महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धा आहे. शब्द बघा किती व्यवस्थित आणि जोखमीने बाबासाहेबांनी वापरले होते नानकचंद दत्तूंशी बोलताना. त्यामुळं चिंताग्रस्त आहे मी, असं बाबासाहेब त्यांना म्हणाले की ह्या सगळ्या मत्सर नेतृत्वातल्या स्पर्धेमुळं मी चिंताग्रस्त आहे. कारण जर सन्मानाने प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्याची इच्छा असेल तर कमीत कमी मागे तरी या चळवळीला नेऊ नका, एवढा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचव. हे अत्यंत पेशाने बाबासाहेबांनी मत व्यक्त केलं असेल, खतखत मनातली व्यक्त केली असेल. जर हे शब्द सचिन खरात बाबासाहेबांचे त्यावेळेला 1956ला अगदी महापरिनिर्वाणाच्या काही दिवस आधी व्यक्त केलेलं वक्तव्य असेल, काही महिन्यापूर्वीचं, जुलै म्हणजे डिसेंबरमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि त्याच्या आधी जुलैमध्ये झालेलं हे वक्तव्य आहे. तर या शब्दांना तरी आपण आता पूरक उरलो पाहिजे की नाही सचिन खरात? या शब्दांसाठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे की नाही? जर बाबासाहेब इतके तडफेने म्हणत असतील त्यावेळेला. मी स्वतःला पहिल्यांदा जरी लेखक शंकरराव खरातांचा नातू असलो, जरी माझ्या आजोबांनी रिपब्लिकन पक्षाची संस्थापक जे सदस्य होते त्यावेळेस माझे आजोबाही त्यावेळेस होते, परंतु काही कालांतराने माझ्या आजोबांनी बाबासाहेबांचा शब्द पाळला आणि साहित्य लिखाणाचं काम चालू केले. कोणीतरी लिखाण केलं पाहिजे असे बाबासाहेब आंबेडकर माझ्या आजोबांना बोलले आणि माझ्या आजोबांनी त्यावेळेस रिपब्लिकन चळवळीतून स्वतः साहित्य निर्माण म्हणजे साहित्यिक क्षेत्राकडे वळले. मला एवढंच असं सांगू वाटतं की मी स्वतःला बाबासाहेबांच्या जी बुटावर धूळ पडते त्या धुळीचा एक कण समजतो. मला कण पण वाटत नाही पण तरी कण समजतो. माझे वडील दयानंद खरात मला वेळोवेळी सांगत असतात की सचिन, बाबासाहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आपल्याला भारतामध्ये तयार करण्याचं काम हे प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मला 500 तरुण पाहिजेत. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की 5 लाख तरुण उभे आहेत, परंतु त्यांना कोणत्या वाटेने न्यायचं आहे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाने सांगावं आणि त्यांनी सांगितल्यानंतर तो वर्ग त्यांच्या मागे नक्की येईल. परंतु आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि निळा झेंडा ही बाबासाहेबांचा जो पक्ष आहे तो आपल्याला भारतात तयार आहेच, परंतु तो पुढे नेण्यासाठी, तो सत्तेत बसण्यासाठी, तो महाराष्ट्रामध्ये सत्तेत बसण्यासाठी, तो भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आणि भारतात सत्तेत बसण्यासाठी आपल्याला तरुण पिढी तर निर्माण केलीच पाहिजे, परंतु त्यांना आदेश देण्याचं काम आणि नेतृत्व करण्याचं काम हे आदरणीय आठवले साहेब, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी करावं अशी मी तरुणांमधून त्यांना एक विनंती करत आहे. आनंदराजजी बघा, वारंवार विनंती तुमच्याकडे येते आहे, त्यामुळे आता बाबासाहेबांचे हे विचार विनंतीचा जनसामान्यांपर्यंत प्रश्न- नेण्याचं काम करायचं आहे आपल्याला. खरं म्हणजे खरंच एक बाबासाहेबांचं काम आंबेडकरी जनतेमध्ये नव्हे तर इतर समाजामध्ये कसं पोचलं जाईल यासाठी आता मी ते मगाशीच म्हणालो की प्रचारक पद्धतीने कामकाज झालं पाहिजे, ज्या पद्धतीने मिशनरी पद्धतीने काम झालं पाहिजे. नुसतंच राजकारणासाठी राजकारण करून कोणाला ती सत्ता मिळाली, एखाद्या आंबेडकरी चळवळीतल्या माणसाला सत्ता मिळाल्यामुळं राजकारणात आपल्याला सत्ता मिळाली असं होत नाही. कारण सत्ता नसताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक गोष्टी साध्य करून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे चळवळ मजबूत झाली पाहिजे, चळवळ अत्यंत ताकदीनं उभी राहिले पाहिजे आणि चळवळीला सशक्त नेतृत्व पाहिजे. बाबासाहेबांचं जे खुलं पत्र आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की आंबेडकर चळवळीमध्ये असणारा जो प्रत्येक आंबेडकरी माणूस आहे तो सैनिकासारखा असला पाहिजे आणि त्याचं
जे चळवळीचं नेतृत्व आहे तो माणूस सेनापतीसारखा असला पाहिजे आणि त्याच्या आदेशावर हुकूम ही चळवळ चालली तरच खऱ्या अर्थानं या चळवळीला गती येईल आणि त्या एखाद्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर ही घेऊन जाता येईल. त्यासाठी त्याला एकतर आज आपण पाहिलं की बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रचंड असे विद्वान होते, अनेक विषयात पारंगत होते आणि त्यांची चळवळ चालवण्यासाठी त्या पद्धतीचं त्या लायकीची माणसं असायला पाहिजेत, त्या पद्धतीचे लोक असायला पाहिजेत. सत्तेच्या आघाड्या नुसत्या करून राजकारणात काही मिळत नाही, राजकारणात तात्पुरतं काही यश मिळत असेल, परंतु आपण जर पुढचं प्रोजेक्शन केलं आणि पुढचा विचार केला आणि जर आंबेडकरी चळवळ पुढे कशी न्यायची याचा प्रयत्न करण्याचा ठरवलं तर खऱ्या अर्थाने यासाठी आपल्या म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये असणारे विद्वान, नवीन असणारी यंग मुलं यांच्यामधून ब्रेन स्टॉर्मिंग होऊन त्याच्यातून काहीतरी सुवर्ण मध्य काढला पाहिजे असं माझं मत आहे. बिलकुल तो सुवर्णमध्य काढला पाहिजे. आणि खरं तर आज दिवसभर साम टी व्हीनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला, बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या पैलूंवरती कार्यक्रम केले आणि समाजापर्यंत बाबासाहेब पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यातलाच हा एक भाग होता की बाबासाहेबांचा विचार घेऊन रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे नेते जे पुढे जात आहेत त्यांना कुठेतरी एकत्र आणून ऐक्याची चर्चा घडवायची म्हणून ही प्रयत्न याच्यातला केला होता. निश्चितपणे मी म्हणेन काही प्रमाणात तरी आम्ही आपल्या विचारांच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो असेल की ऐक्य होईल. नाही, आता तुम्ही घडवायचं हा- कसं तुम्हा सगळ्यांच्या हातात आहे. नाही तुम्ही हा प्रयत्न स्तुत्य केला आणि आज दिवसभरात जे काही साम टीव्हीने बाबासाहेबांच्या एकंदरीत आयुष्याबद्दल जे दाखवलं, त्यांच्या कार्याबद्दल दाखवलं, त्याबद्दल मी साम टीव्हीला धन्यवाद देतो. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हे तर या देशाच्या सर्व भारतीय जनतेला, कारण ते बाबासाहेबांनी लिहिलेल्या प्रिॲम्बल प्रमाणे ते आपले सर्व बांधव आहेत आणि त्यामुळे त्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. धन्यवाद आनंदराव आंबेडकर. धन्यवाद सचिन खरात. रामदास आठवले तुम्ही चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. सचिन माझा वेळ संपला आहे, आपण परत कधीतरी या विषयावरती चर्चेला बसूया. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंतीनिमित्त ही चर्चा घडवून बाबासाहेबांचे वेगवेगळे विचारांचे पैलू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. समाजातला प्रत्येक घटक हा या विचारांनी प्रेरित झाला पाहिजे, कारण भविष्याची ही दूरदृष्टी ठेवून, तो दृष्टिकोन ठेवून हा द्रष्टा माणूस आपल्या भारतात जन्माला आला याचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी दिलेले विचार हे प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळी ऊर्जा निर्माण करणारे आहेत. बाबासाहेबांनी दिलेली दिशा ही प्रत्येक घटकातल्या व्यक्तीला नव्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणारी आहे. त्यामुळं बाबासाहेब अजून खोलवर रुजवूया आणि त्यातून समाजाला आणि बरोबर देशालाही घडवूया. इथंच थांबू. नमस्कार.